आपल्या पुराणांमध्ये पंचकन्या म्हणून 5 स्त्रियांचा उल्लेख येतो। त्यांच्या स्मरणाने पापांचा नाश होतो आणि चरित्र शुद्ध होते असे मानले जाते। सर्वप्रथम येते अहिल्या, महर्षी गौतमांची पत्नी। इंद्राने तिच्यावर छळ केला आणि तिला दगड होण्याचा श्राप मिळाला, तरीही तिने धर्म सोडला नाही। तिची क्षमा आणि पवित्रता अद्वितीय होती। दुसरी आहे द्रौपदी। 5 पती असूनही तिला भर सभेत अपमान सहन करावा लागला, पण तिने हार मानली नाही। कृष्णावर विश्वास ठेवून तिने न्याय मिळवला आणि पांडवांचे रक्षण केले। तिसरी आहे कुंती, पांडवांची माता। विवाहापूर्वी मिळालेल्या पुत्राचा तिला त्याग करावा लागला, जो तिच्यासाठी आयुष्यभराची वेदना ठरला। तरीही तिने संयम, त्याग आणि कर्तव्यनिष्ठा जपली। यानंतर येते तारा, वानर राज वालीची पत्नी। पतीच्या मृत्यूनंतर तिने बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टीने सुग्रीवाला मार्गदर्शन केले आणि किष्किंधा एकजूट ठेवली। शेवटी आहे मंदोदरी, रावणाची पत्नी। असुरांच्या वातावरणात राहूनही ती धर्मनिष्ठ राहिली। तिने रावणाला अनेकदा योग्य मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला। या 5ही स्त्रियांच्या जीवनात संघर्ष आणि वेदना होत्या, पण त्यांनी शुद्धता, धैर्य आणि मूल्य कधी सोडले नाहीत। त्यामुळेच त्यांना पंचकन्यांमध्ये स्थान मिळाले। यातून आपणही कठीण प्रसंगात धर्म आणि मूल्य जपत पुढे जाण्याची प्रेरणा घ्यावी।